दिवसाच्या महापालिकेच्या गटारीचं पाणी आपल्या शेतामध्ये आलेलं आहे, काय सांगाल? मी महापालिकेला आजपर्यंत तीन निवेदन दिले आणि 3 प्रस्ताव दिले नाली बनवण्यासाठी. ज्यावेळेस मी नगरसेवक होतो त्यावेळेससुद्धा 2 प्रस्ताव दिले होते, नंतर 1 प्रस्ताव दिला, तरी नाली होत नाही. हा नाला इंदिरानगर, गोरोबा सोसायटी, नांदेड नाका आणि जयभीमनगर, इंदिरानगर इकडून सगळं पाणी आमच्या ह्या नाल्याला येतं आहे, इकडून म्हाडाकडून येतं आहे. त्याच्यामुळं हा नाला तुडुंब वाहत असतो हमेशा. तर ह्याचं बांधकाम होणं गरजेचं आहे. पण नगरपालिकेला कितीही प्रस्ताव दिले तरी बांधकाम होत नाही आणि नालासुद्धा साफ केला जात नाही. या 3 वर्षामध्ये नाला एकदाही साफ केलेला नाही. त्याच्यामुळं ह्या माझ्या 5 एकरमध्ये ही पाणी आणि कचरा याची जबाबदारी कोण घेणार? इथं आमचं एवढं नुकसान होतं आहे, काय नगरपालिकाला काय म्हणावं आता? ते कमिशनर तर असून नसल्याने आहेत, 8 दिवसात 1 बार येतात पालिकेत आणि नंतर दिसतच नाही. जेव्हा बी आम्ही जाऊ तिथे नसतातच. आज काय झालेली आहे घटना नेमकी तुमचं? आज तिथे कचरा अडकून पाईपमध्ये कचरा टाकलेला आहे आणि फुटके पाईप टाकल्यामुळं तिथं कचरा अडकला आहे आणि त्या कचऱ्याचं माझ्या शेतामध्ये फुटून पाणी आणि कचरा सगळ्या 5 एकरमध्ये बसला आहे. आता याची जबाबदारी कोण घेणार? माझं नुकसान जे झालं आहे, आता सगळ्या शेतामध्ये प्लास्टिक झालं आहे. कमिशनरनं सुद्धा येऊन बघावं आमचं काय हालत चालू आहे ती, आणि आम्हाला नाला बांधून द्यावा. इकडच्या सगळ्या लोकांची मागणी आहे आणि हे क्षेत्र हे नगरपालिका हद्दीत असल्यामुळं नगरपालिकेनं हे करून द्यायला पाहिजे. म्हणजे आलं त्याच्यामध्ये कचरा अडकणार नाही आणि रस्ताही चांगला होईल, मोठा होईल. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. नागरिकाच्या आरोग्याला धोका आहे याच्यामुळं. इकडं सगळे कामगार वर्ग राहतात, मेकॅनिक लोक राहतात. तरी नगरपालिकेनं तो प्रस्ताव आम्ही दिलेला मंजूर करावा आणि नाली बांधून द्यावी. आता आमचं क्षेत्र खराब झालेलं ह्यांनी ज्यांनी जबाबदारी घेत असतील तर फारच चांगली गोष्ट आहे.